पण तुम्ही जेवढं सिरियसली सांगता, हम्म, ऍक्टिंग करणं सोपं नाही किंवा हे माध्यम हा व्यवसाय हम्म, हे मनोरंजन क्षेत्र हा हे जे माध्यम आहे, रंगभूमी आहे, चित्रपट आहे, मालिका, वेबसिरीज, हे माध्यम आणि व्यवसाय म्हणजे ती लोकांसमोर आल्यानंतर त्याची काही आर्थिक गणित, हो. प्रतिसाद वगैरे. पण आपल्या ह्या क्षेत्राची जी प्रतिमा आहे जनसामान्यामध्ये, ती मात्र अशी ग्लॅमरस अशी आहे, हो, ग्लॅमरस आहे ना, कारण त्या चंगळवादी अशी काहीशी आहे. आहे आता काय आहे, सगळेच वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत ना आपल्या मान्य आहे. क्षेत्रामध्ये. हां. तर काही जणांना वाटतं की आता आपण हिरो हिरोईन ह्या लेवलचे आहोत, तर त्या आणि ते काही वाईट नाही ना सर, नाही, की मान्य आहे. छान राहायचं, व्यवस्थित, हां. खूप ग्लॅमरस राहायचं, चकचकीत राहायचं, आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे जाणवून द्यायचं. तर मे बी काही जण आणि ते आवडतं लोकांना. मला तर मला हे मला हे शिकायला हवं. मला पण खूप जण म्हणतात, "ओ तुम्ही काम करता? तुम्ही काम करता ना? मग तुम्ही ट्रेनमधून का येता?" हे मला विचारतात लोक. म्हणजे त्यांची अशी अपेक्षा असते, की "नका ना येऊ तुम्ही हां. ट्रेनमधून. हां. तुम्ही आमच्या वच्छी मावशी आहात." हां. हे दिसतं मला त्यांच्या डोळ्यामध्ये. तर मी कसं सांगू त्यांना, की "बाई माझी गरज आहे, म्हणजे मला लवकर कल्याणला पोहोचायचं आहे. हां. कल्याणला जायचंय, माझं तिथे अभिवाचन आहे, तर मी कशी ट्रेन आता जर मी गाडी काढली, तर मग मी त्या शिळपाट्यावरच अडकून जाईल." किंवा घोडबंदर रोडला या अगोदर. घोडबंदरला अडकून जाईल. तर असं होतं. तर काही जण शेवटी काय आणि सर काय आहे आमच्या क्षेत्रामध्ये, एकदा तुम्ही क्लिक झालात ना, व तुम्हाला ढेरो कामं मिळतात आणि कामाचे पैसे पण मिळतात. म्हणजे एकीकडे तुम्ही फेमस होता, एकीकडे तुमच्याकडे पैशाचा ओघ येतो आणि मग आपसुकच माणसाचं ना, ते पैशाचं तेज चढतं. ते कपडे, त्या गाड्या, तो सेंट, अमुक-टमुक त्यांची भाषा बदलते आणि माणसाला सुखाची सवय लवकर लागते अहो. सुखाची सवय आणि सुखाची चटक. चटक लवकर लागते. हां. मग तसे आणि असं जनसामान्यांना असं बघायला खूप आवडतं. म्हणून ते इन्स्टा चाललंय ना. हां. ह्या इन्स्टावर ह्या ज्या सुंदर-सुंदर साड्या नेसून लहरणाऱ्या मुलींना तुम्ही रील संपल्यानंतर जाऊन बघा, कशा दिसतात. हे सगळे काढून फेकून हाफ पॅन्ट घालून अशा पंख्याखाली बसून राहत असतील. नाही का? आता आम्हाला कारण कसं माहीत? कारण माणसं शेवटी काय म्हणतात ना, त्याला आपल्या स्वतःमध्ये राहायला जास्त आवडतं. पण हे फक्त काय झालंय, ह्या सोशल मीडियामुळे आणि त्यांना सांगितलं गेलंय, की सतत लोकांसमोर यायचं, काहीतरी रील्स करायचे, काहीतरी घडतंय असं दाखवायचं. आपली अपनी हवा चलनी चाहिए बस. ये हवा चलनी चाहिए, व्यूअर्स बढ़ने चाहिए, फॉलोअर्स बढ़ने चाहिए, बस अपने को काम मिलेगा, पैसा मिलेगा, पैसा मिलेगा, फेम मिलेगा. ही सगळी हे मिळालेले आहे ना मंत्र आहेत. आता हे मंत्र हां. आहेत का काय आहेत माहीत नाही. पण हा सुखी राहण्याचा मंत्र हा नाहीये एवढं मात्र नक्की. पण तुम्हाला तुमच्या आजूबाजूला समजा असे काही स्टार असतील, तर काही त्रास होतो? नाही, नाही, नाही. नाही. अजिबात मला स्वतःला कधीच असा अनुभव नाही आला, हां. की कोणी माझा अपमान केलाय किंवा काय. नाही. मला एक कळतं, की ह्या आजकालच्या ह्या मुली ज्या आहेत नवीन आलेल्या, त्यांचं एक जग आहे. मी घरातल्या मुलांच्या मध्ये-मध्ये आपण नाही जाऊ शकत हो. ते म्हणतात, "आई गप्प बस, आई तुला नाही कळत." मग ही तर आपल्या मुलांएवढीच मुलं आहेत बाहेर, जे स्टार बनलेत. हो. ह्यांच्या मध्ये-मध्ये आपल्याला जाण्याचा काय अधिकार? तर मी हां. काही जात नाही त्यांच्यामध्ये. हां. त्या बोलतात, "हॅलो वर्षाताई, हाय बाळा, कशी आहेस?" झालं आपलं. मग काही एकत्र सीन असेल तर वाचन वगैरे होतं. मग काय मजा मस्ती होते. काही जागा निघतात ॲक्टिंगच्या. मी असं करेन हां, तेव्हा मग तुला काय रिॲक्ट व्हायचं तू हो, वगैरे, वगैरे ते सांगणं होतं. तर असं ती गंमत होते. बाकी एकमेकांच्या मध्ये एकमेकांच्या ह्याच्यात सल्ले-बिल्ले द्यायला मी तरी नाही जात. मी नाही जात. कारण मी माझ्या घरच्या मुलांवरून ते सांगते. सल्ला हा नाही आवडत मुलांना. हां, ते आले विचारायला, तर मला असं वाटतं, "बघ बाबा तुझं कसं आहे ते." माझ्याकडे आम्ही बाई असं केलं ना, असं आयुष्य काढलं बाई, आम्हाला तर काहीच नव्हतं दिलं आमच्या बाबांनी. आम्ही तर एका चपलीवर अख्खं आयुष्य, अख्खं वर्ष काढलं. हां, हां. ते तुमचं नशीब होतं. हां.
ते त्यांचं नशीब आहे. त्यांची आई वर्षा दांदळे, ती देते त्यांना. दिलंय तिनी. बरोबर आहे. नाही हां, का? हां. तर असं कुठे आपण कंपॅरिझन करत बसायचं आपल्या आयुष्याशी त्यांचं आयुष्य किंवा आपल्या विचारांशी त्यांचे विचार. हल्लीची मुलं ज्या ट्रॉमामधून जातायत सर, एवढा ट्रॉमा आपल्याला नव्हता. आपलं आयुष्य खूप सरळ होतं. बघा तुम्ही किती पटकन मला तर BMCत किती पटकन नोकरी लागली हो. झालं ना माझं आयुष्य सेट. माझ्या BMCने माझं आयुष्य सेट केलं. महिन्याला मला एक मस्त पगार मिळायला लागला. माझं घर झालं. माझी पोरं सुखात राहिली, माझा नवरा सुखात आहे, माझी आई, बाबा. झालं ना. काहीच हो. नव्हतं आमच्याकडे. खरंच नव्हतं. म्हणजे आणि ते हां. काय नव्हतं हे सांगण्याची काही जागा नव्हे. पण शेवटी मला ज्या गोष्टींनी आनंद झालेल्या गोष्टी आहेत, की मला BMCत नोकरी लागली. हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस होता. व्हेरी गुड. मग त्याच्यानंतर 10 वर्षांनी माझ्या आयुष्यात परत नाटक आलं. BMCनेच दिलं मला. म्हणजे BMCने माझं पोटही भरलं. हां. BMCने मला नाटकही दिलं. आणखी काय पाहिजे? आणि पुढे करिअरही पुढे झालं. करिअर झालं त्या नाटकामुळे. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.